हां, आता लास्ट टॉपिक आहे डायनामिक्स. सुरुवातीला आपण इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचं बायफर्गेशन पाहिलेलं होतं. 2 पार्ट होते इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचे आहेत, डायनॅमिक्स आणि स्टॅटिक्स. आतापर्यंत आपण जे टॉपिक पाहिले आहे ते सगळे स्टॅटिक्सशी संबंधित होते. आता हा शेवटचा टॉपिक डायनॅमिक्सचं फक्त इंट्रोडक्शन आपल्याला पाहायचं आहे. त्यानंतर यामध्ये जे कव्हर करणार आहोत आपण काय पाहायचं आहे पहा. इंट्रोडक्शन टू डायनॅमिक्स, डेफिनेशन ऑफ कायनेमॅटिक्स, टाइप्स ऑफ मोशन ऑफ पार्टिकल, इक्वेशन्स ऑफ मोशन, इंट्रोडक्शन टू कायनेटिक्स, न्यूटन्स लॉज. हे न्यूटन्स लॉज आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत. डेफिनेशन ऑफ इम्पल्स, मोमेंटम, इम्पल्स मोमेंटम इक्वेशन, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. त्यानंतर हा लास्ट सब टॉपिक आहे वर्क पॉवर एनर्जी, डेफिनेशन्स, युनिट्स, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ वर्क, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, वर्क एनर्जी प्रिन्सिपल आणि त्याच्याशी संबंधित या शेवटच्या सब टॉपिकशी संबंधित न्यूमरिकल एक्झाम्पल्स. याप्रमाणे आपल्याला पुढे जायचं आहे. हे सुरुवातीला आपण इंट्रोडक्शनच्या टॉपिकमध्ये पाहिलं होतं एकदम पहिल्या फर्स्ट लेक्चरला. मेकॅनिक्स it is divided into parts. Statics related to the study of forces on stationary bodies at rest, and dynamics, it is the study of forces and geometry of motion of moving bodies or particles. हा डायनॅमिक्स जो आहे इट इज डिवायडेड इन 2 पार्ट्स. कायनेमॅटिक्स याच्यामध्ये आपण जनरली जॉमेट्री ऑफ मोशन स्टडी करतो आणि कायनेटिक्स याच्यामध्ये मोशनचा विचार करताना मास आणि त्या मोशनसाठी कारणीभूत असलेले फोर्सेस याचा विचार करतो. तर आपण एक कायनेटिक्स आणि कायनेमॅटिक्सचं फक्त इंट्रोडक्शन पाहणार आहोत. सो डायनॅमिक्स इज द ब्रांच ऑफ मेकॅनिक्स कन्सर्न विथ द मोशन ऑफ बॉडीज अंडर द ॲक्शन ऑफ फोर्सेस. Kinematics is the branch of mechanics concerned with the motion of objects without reference to the forces which cause the motion. यामध्ये मी तुम्हाला आधीच सांगितलं कायनेमॅटिक्समध्ये वी स्टडी द जॉमेट्री ऑफ मोशन. मोशनचा पाथ कसा राहणार आहे. इट मे बी स्ट्रेट लाईन पाथ, इट मे बी सर्क्युलर पाथ ऑर पिरियॉडिक मोशन या प्रकारचे. त्याच्यात आपण फोर्सेस कुठल्या फोर्समुळे काय होऊन राहिलं आहे किंवा मास बॉडीचं काय आहे याचा विचार करत नाही. कायनेटिक्स इज द ब्रांच ऑफ मेकॅनिक्स दॅट इज कन्सर्न विथ द रिलेशनशिप बिटवीन मोशन अँड इट्स कॉजेस, मास अँड फोर्सेस. इथे थोडंसं हे चुकलेलं आहे. मोशन अँड व्हाय दिस मोशन ऑकर्स असं या प्रकारचं चेंज पाहिजे होतं. मोशन का होऊन राहिली आहे, मूवमेंट. सो दॅट इज स्टडीड इन कायनेटिक्स. टाईप्स ऑफ मोशन बहुतेक तुम्हाला माहिती आहे त्या सगळ्या. रेक्टिलिनियर मोशन म्हणजे अलॉंग अ स्ट्रेट लाईन. जसं रस्त्यावरून एखादं व्हेकल जाते समोर, सरळ रेषेत ते समोर जात असते, किंवा एखादी वस्तू अंडर ग्रॅव्हिटीवरून खाली पडते. सो इट फॉल्स अलॉंग ए स्ट्रेट लाईन, सरळ व्हर्टिकली खाली येते ती. पिरियॉडिक मोशन, पेंडुलम म्हणतो आपण त्याला. पिरियॉडिक मोशन मागे पुढे मागे पुढे मागे पुढे. देन रोटेशनल मोशन, गाडीचे चाकं गोल 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 फिरतात, रोटेशनल मोशन. किंवा पिठाची गिरणी तुम्ही पाहिलेली आहे. बरेचसे एक्झाम्पल आहे रोटेशनल मोशनचे. ॲक्सिसवर गोल फिरणे. किंवा आपण सिम्पल लिफ्टिंग मशीनचे प्रॅक्टिकल पाहिले आहेत. त्याच्यात बहुतेक एफर्ट व्हील, लोड ड्रम किंवा गिअर्स या सगळ्यांची मोशन रोटेशनल मोशन राहते. इफ ए पार्टिकल इज रिस्ट्रिक्टेड टू मूव्ह अलॉंग ए स्ट्रेट लाईन, इट्स मोशन इज कॉल्ड रेक्टिलिनियर ऑर लिनियर मोशन. एका लाईनमध्ये म्हणजे लिनियर मोशन. इक्वेशन्स ऑफ रेक्टिलिनियर मोशन बहुतेक तुम्ही शाळेत शिकलेले आहात. हे रिव्हिजन म्हणून पहा.
v इज इक्वल टू u प्लस at, म्हणजे फायनल वेलॉसिटी इज इक्वल टू इनिशियल वेलॉसिटी प्लस ॲक्सिलरेशन इंटू टाइम ऑफ मोशन. s इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर डिवायडेड बाय 2. आणि हे तिसरं इक्वेशन आहे v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. याच्यात v म्हणजे फायनल वेलॉसिटी, u म्हणजे इनिशियल वेलॉसिटी, a इज ॲक्सिलरेशन अँड t इज टाइम ऑफ मोशन इन सेकंद. इथे वेलॉसिटीचं युनिट मीटर पर सेकंद, ॲक्सिलरेशनचं युनिट मीटर पर सेकंद स्क्वेअर या प्रकारचं राहील. s इज डिस्टन्स ऑर डिस्प्लेसमेंट इन मीटर. आपल्याला वेलॉसिटी जनरली आपण बोलताना सांगतो किलोमीटर पर आवर, पण ते इथे वापरायचं नसते. यू हॅव टू कन्वर्ट इट इंटू मीटर पर सेकंड हे इक्वेशन वापरताना. वेअर u इज इनिशियल वेलॉसिटी, v इज फायनल वेलॉसिटी, s इज डिस्प्लेसमेंट अँड a इज कॉन्स्टंट ॲक्सिलरेशन. युनिट मी सांगितलेले आहेत तुम्हाला. इक्वेशन्स ऑफ रेक्टिलिनियर मोशन अंडर ग्रॅव्हिटी. मी आत्ता थोड्या वेळापूर्वी बोललो, एखादी वस्तू वरून जर खाली पडत असेल तर त्याच्याशी संबंधित कुठलीही वस्तू तुम्ही हवेतून नुसती सोडून दिली खाली तर त्याच्यासाठी सुद्धा हेच इक्वेशन कामात येतात. v इज इक्वल टू u प्लस gt. फक्त हे ॲक्सिलरेशन जे आहे इट इज ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर माहीत आहे तुम्हाला. v इज इक्वल टू u प्लस gt. h इज इक्वल टू ut प्लस हाफ gt स्क्वेअर. हे सुद्धा माहीत आहे तुम्हाला. नुसती वस्तू जर खालून वरून आपण सोडली तर त्याची इनिशियल वेलॉसिटी आपण नुसतं सोडून दिल्यामुळे इनिशियल वेलॉसिटी 0 असते आणि मग ती वाढत जाते याप्रमाणे. आणि जी हे ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही कॉन्स्टंट व्हॅल्यू असते. v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2gh. हे तिन्ही इक्वेशन तसेच आहे, फक्त a इज रिप्लेस्ड बाय g ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. So these are the equations for freely falling body under gravity. हीच एखादी वस्तू जर सरळ वर्टिकली वर फेकली आपण तर हे इक्वेशन असेच्या असे लागू होतात. फक्त ॲक्सिलरेशन जे आहे ते निगेटिव्ह घ्यावं लागते. म्हणजे या सगळ्या ठिकाणी मायनस येईल, मायनस मायनस मायनस. कारण की वस्तू वरून खाली फेकली तर वेलॉसिटी वाढत जाते आणि वस्तू जर खालून वर फेकली आपण तर त्याची वेलॉसिटी हळूहळू कमी होत जाऊन वरच्या एका पॉईंटला ती थांबून जाईल आणि तिथनं पुन्हा खाली येईल ती. तर जसं वर जातो आपण तर ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे उलटं काम करते. म्हणजे v इज इक्वल टू u मायनस gt, h इज इक्वल टू ut मायनस gt स्क्वेअर बाय 2, v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर मायनस 2gh. याप्रमाणे ते इक्वेशन वापरायचे असतात फॉर अपवर्ड मोमेंट. वेअर u इज इनिशियल वेलॉसिटी, v इज फायनल वेलॉसिटी, h इज वर्टिकल डिस्प्लेसमेंट, g इज कॉन्स्टंट ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. g इज 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ही व्हॅल्यू याच्या आधी पण आपण पाहिलेली आहे. मासचं वेटमध्ये कन्व्हर्शन करायचं असेल तर आपण त्याचाच वापर करतो. w इज इक्वल टू mg. Then next term is momentum. Momentum is the quantity of motion possessed by body. Momentum is the product of mass of particle and its velocity. mv, mass into velocity, म्हणजे momentum. Momentum is a vector quantity. That is, it has both magnitude and direction. म्हणजे थोडक्यात momentum एका डायरेक्शनचं तुम्ही पॉझिटिव्ह घेतलं तर त्याची अपोजिट डायरेक्शनचं जर मोमेंटम असेल तर ते निगेटिव्ह घ्यावं लागेल कारण की वेक्टर क्वांटिटी आहे. न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन स्टेट्स दॅट द टाइम रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू द फोर्स ॲक्टिंग ऑन द पार्टिकल, रिझल्टंट फोर्स. एफ इज इक्वल टू ma. हे पण आपण डिस्कस केलेलं आहे न्यूटन सेकंड लॉ. F is equal to ma cumul F is equal to mv minus mu divided by time. Velocity upon time is acceleration. Impulse.
Impulse is change of momentum of an object when the object is acted upon by force for a short interval of time. Impulse याचं बेस्ट एक्झाम्पल आहे, बॉलरनी बॉल टाकल्यावर बॅट्समन जेव्हा त्या बॉलला हिट करतो त्यावेळी त्या बॉलचं जे चेंज होते मोमेंटम, दॅट इज एक्झाम्पल ऑफ इम्पल्स. तर बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट इट इज अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड. खूप कमी वेळासाठी तो बॅटनी फोर्स त्या बॉलवर लागतो आणि त्याच्यामुळे त्या बॉलचं मोमेंटम सडनली चेंज होऊन जाते, त्याची डायरेक्शन, त्याची वेलॉसिटी सगळं चेंज होऊन जाते आणि त्यानुसार तो मूव्ह होतो. सो दॅट इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ इम्पल्स. Impulse is the change of momentum of an object when the object is acted upon by force for a short interval of time. Contact time फार कमी असतो त्याच्यामध्ये. Impulse is a certain amount of force you apply for a certain amount of time to cause change in momentum. That is why it is F into T, force into time in second, ft. For example, when you hit a ball with a cricket bat, you apply a force for a time, a very short period in this case, to cause a change or transfer of momentum in the ball. मला वाटते इम्पल्सचा अर्थ सगळ्यांच्या लक्षात आलेला असेल. फोर्स अप्लाइड, a huge force applied for a very short period of time, that is impulse. त्याच्यामुळे खूप सडन चेंज होऊन जाते वेलॉसिटीमध्ये आणि त्याच्यामुळे ते मोमेंटम एकदम वाढून जाते. एफ टी इज इक्वल टू एम व्ही मायनस एम यू. आता या बॉलचा जर विचार केला तर किती फरक पडेल. हा यू त्या बॅट्समनकडे येणारी वेलॉसिटी राहील त्या बॉलची आणि ही व्ही त्या बॅट्समनपासून तो बॉल दूर जाईल म्हणजे त्याचे डायरेक्शन बदलून जाते. मोमेंटम वेक्टर क्वांटिटी आहे त्याच्यामुळे मोमेंटमचे डायरेक्शनही बदलते आणि सडन चेंज इन मोमेंटम होते. सो दिस इज इम्पल्स मोमेंटम इक्वेशन. एफ इंटू टी इज इक्वल टू एम व्ही मायनस एम यू. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम स्टेट्स दॅट in the absence of any external force, the total momentum of a system of particles remain constant. Law of conservation of momentum states that in the absence of any external force, the total momentum of system of particles remain constant. Law of conservation of momentum in the case of collision can be stated as when two or more bodies collide, accident म्हणतो आपण त्याला, एकमेकावर आपटणे, collide, the sum of their momentum before collision is equal to sum of their momentum after collision. Momentum before impact is equal to momentum after impact. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे रोड ॲक्सिडेंट. मोमेंटम, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. बरेचसे ॲक्सिडेंट पाहतो आपण, किंवा ॲक्सिडेंटच महत्त्वाचे एक्झाम्पल आहे. मोमेंटम बिफोर इम्पॅक्ट इज इक्वल टू मोमेंटम आफ्टर इम्पॅक्ट. किंवा याच्यात बंदुकीतून जी गोळी झाडल्या जाते, बुलेट फायर्ड फ्रॉम गन, ते सुद्धा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटमचं बेस्ट एक्झाम्पल आहे. M1U1 प्लस M2U2, दिस इज बिफोर इम्पॅक्ट. म्हणजे दोन बॉडीज कोलाईड व्हायच्या आधी, एकमेकावर आपटायच्या आधी, पहिला मास आणि त्याची स्वतःची वेलॉसिटी प्लस दुसरा मास त्याची स्वतःची वेलॉसिटी, म्हणजे या दोघांच्या मोमेंटमची बेरीज इज इक्वल टू ॲक्सिडेंट नंतर किंवा कोलिजन नंतर त्यांच्या मोमेंटमची बेरीज ही सारखीच राहते. त्याला म्हणतात लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. दीज व्हॅल्यूज आर बिफोर इम्पॅक्ट, म्हणजे ॲक्सिडेंट व्हायच्या आधी किंवा कोलिजन व्हायच्या आधी, बिफोर इम्पॅक्ट, अँड दिस इज आफ्टर इम्पॅक्ट.
याचे एक्झाम्पल पाहू आता. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. m1u1 plus m2u2 is equal to m1v1 plus m2v2. बिफोर इम्पॅक्ट इज इक्वल टू आफ्टर इम्पॅक्ट. मोमेंटम तेवढंच राहते. यामध्ये मोमेंटम ही वेक्टर क्वांटिटी असल्यामुळे कन्सिडर वन डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी ॲज पॉझिटिव्ह अँड अपोजिट डायरेक्शन ॲज निगेटिव्ह. म्हणजे कुठली तरी एक डायरेक्शन तुम्हाला पॉझिटिव्ह घ्यावं लागेल, दुसरी त्याच्या अपोजिट डायरेक्शन ही निगेटिव्ह घ्यायची. एक्झाम्पल, बुलेट फायर्ड फ्रॉम गन. आता बुलेट फायर करायच्या आधी ती गन आणि त्याच्यामध्ये असलेली बुलेट, त्या गनमध्ये असलेली बुलेट हे दोघंही स्थिर असतात. म्हणजे दोघांच्याही वेलॉसिटी 0 असतात. म्हणजे या इक्वेशननुसार इथे पण 0 येईल बिफोर इम्पॅक्ट आणि इथे पण 0 येईल. कारण की गन आणि बुलेट दोघंही स्टेशनरी असतात, एका जागेवर स्थिर असतात. त्याच्यामुळे त्या दोघांच्याही वेलॉसिटी 0 असतात. म्हणजे बिफोर इम्पॅक्ट ही व्हॅल्यू 0 येईल इज इक्वल टू आफ्टर इम्पॅक्ट. मग याच्यात काय होईल, ही पण 0ची यायला पाहिजे. ही 0 कशी येते, तर हे समजा गन आहे आणि ही बुलेट आहे. तर बुलेट समोर जाईल फायर केल्यावर, त्याच्यामुळे त्याची वेलॉसिटी जर पॉझिटिव्ह घेतली तर गन थोडीशी मागे येते, त्याची वेलॉसिटी तुम्हाला निगेटिव्ह घ्यावं लागेल. त्याच्यामुळे ही टर्म मायनस येईल आणि ही टर्म प्लस येईल आणि दोघांची बेरीज 0 येईल. गनचं मास ॲज कम्पेअर्ड टू मास ऑफ बुलेट. समजा एखादी रायफल आहे, तर रायफलचं वजन आणि त्याच्यात असलेल्या बुलेटचं वजन याच्यामध्ये किती फरक असू शकतो तुम्ही अंदाज करू शकता. बुलेट एक छोटीशी असते, बारीक लोखंडाची वस्तू, आणि रायफल याचं वजन चांगलंच असते. त्यामुळे ही वेलॉसिटी खूप कमी राहते गनची वापस यायची, रिकॉईल ऑफ गन म्हणतात त्याला. आणि ही बुलेटची वेलॉसिटी खूप जास्त असते. इथे एक्झाम्पल पहा. एक्झाम्पल, बुलेट फायर्ड फ्रॉम गन, मास ऑफ गन, वेलॉसिटी ऑफ गन प्लस मास ऑफ बुलेट इंटू वेलॉसिटी ऑफ बुलेट बिफोर इम्पॅक्ट. हे सगळं 0 येणार आहे. आत्ता सांगितलं तुम्हाला. इज इक्वल टू मास ऑफ गन इंटू वेलॉसिटी ऑफ गन प्लस मास ऑफ बुलेट इंटू वेलॉसिटी ऑफ बुलेट. आता इथे पहा काय चेंज होईल. सो दिस इज 0, सो दिस टर्म विल बी 0. याची पण वेलॉसिटी फायरिंगच्या आधी 0 असते, एका जागेवर स्थिर असते गन आणि बुलेट, त्याच्यामुळे हे सगळं 0 येते. इज इक्वल टू मास ऑफ गन इंटू निगेटिव्ह वेलॉसिटी ऑफ गन. कारण की ही गन मागे येते. तुम्ही जर चांगल्या प्रकारे पाहिलं असेल तर गन जर पिक्चरमधलं नाही, हिरो जो करते ते नाही, ॲक्च्युली फायरिंग जर तुम्ही पाहिली असेल तर रायफल असेल तर ती रायफलचं मागचं टोक हे तुमच्या खांद्यावर लावलेलं असते, फायर करणाऱ्याच्या खांद्याला टेकवलेलं असते. त्याचं कारण हे आहे की फायरिंगच्या वेळी जेव्हा बुलेट बाहेर निघून जाते तेव्हा ती गन खटकन मागे येते आणि त्याच्यामुळे ती जर खांद्याला लावून नाही ठेवली तुम्ही तर तुम्हाला हाताला झटका बसू शकतो. त्याच्यामुळे ती खांद्यावर फर्मली धरून ठेवलेली असते गन, जेणेकरून त्या खांद्यावर तो सगळा इम्पॅक्ट जावं. बरेच वेळा फायरिंग हे रायफल हेवी असेल तर झोपून करतात. झोपून मी स्वतः फायरिंग केलेलं आहे NCCमध्ये असताना. तर त्यावेळी आम्हाला खाली झोपायला लावलं होतं फायरिंग करायच्या आधी. समोर टार्गेट ठेवलेलं होतं. गन ही खांद्याला लावायची असते, खांद्याला टेकवून ठेवायची असते. मागचं ते बट म्हणतात त्याला, ते खांद्याला पक्क दाबून ठेवायचं असते आणि मग फायर करायचं असते. आणि त्याच्यामुळे सुद्धा त्या खांद्याला एकदम झटका बसतो, दुखते सुद्धा थोडंसं. इतकी ती खडकन मागे येते कारण की ते मोमेंटम डेव्हलप होते आणि त्याचं ते ॲब्सॉर्ब होतो खांद्यावर, म्हणून ती खांद्याला टेकवणं आवश्यक असते. तर ही गन जी आहे ती मागे येते म्हणून त्याची वेलॉसिटी निगेटिव्ह प्लस मास ऑफ बुलेट इंटू वेलॉसिटी ऑफ बुलेट. तर ही वेलॉसिटी पॉझिटिव्ह घेतलेली आहे कारण की बुलेट समोर जाणार आहे, त्याच्यामुळे ती पॉझिटिव्ह, आणि अपोजिट डायरेक्शनला गन येणार आहे त्याच्यामुळे ती निगेटिव्ह. याला म्हणतात रिकॉईल ऑफ गन. रिकॉईल ऑफ गन म्हणजे बुलेट समोर गेल्यावर गन किती मागे जाईल. तुम्ही पिक्चरमध्ये हेही पाहिलं असेल की आपण ते तोफेतून गोळा फायर करतो, रणगाडे असतात, त्याच्यातून जेव्हा फायरिंग होते रणगाड्यातून गोळे फेकल्या जातात
तेव्हा तो रणगाडा मागे येतो. त्यालासुद्धा ते रिकॉईल ऑफ गन आणि हेच प्रिन्सिपल आहे, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. तर या प्रकारे हे प्रॉब्लेम सॉल्व होतात. एखादं प्रॉब्लेम तुम्हाला परीक्षेत याच्यावर येऊ शकते. सिलेबस जरी मध्ये म्हटलं आहे नाही तरी प्रॉब्लेम हे परीक्षेत येऊ शकते, कारण की सिम्पल प्रॉब्लेम आहे. लक्षात घ्या, इथं बेसिक प्रिन्सिपल, गन मागे येते, बुलेट समोर जाते, त्यामुळे व्हेलॉसिटी फक्त मायनस प्लस घ्यावं लागते, तेवढं एक महत्त्वाचं आहे. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटचं दुसरं एक्झाम्पल पहा. m1u1 प्लस m2u2 इज इक्वल टू m1v1 प्लस m2v2 बिफोर इम्पॅक्ट आफ्टर इम्पॅक्ट. एक्झाम्पल कोलिजन. हे रोडवरचे ॲक्सिडेंट पहा. इथं हा ट्रक समोर चाललेला आहे, त्याची डायरेक्शन दाखवली आहे मुवमेंटची. ट्रक समोर चाललेला आपला साध्या 30च्या स्पीडनी वगैरे जात असेल तो, आणि ही मागून कार येते. कारची स्पीड तुम्हाला माहीत आहे, इट मे बी 60, 70, 80, आणि चुकून ही याच्यावर येऊन आपटली. हाही समोर चाललेला आहे, हाही समोर चाललेला आहे. त्याच्यामुळे ही जेव्हा याच्यावर आपटेल, कोलिजन होईल, तेव्हा का या ट्रकचं मास खूप जास्त असल्यामुळे आणि कारचं मास कम्पॅरेटिव्हली खूप कमी असल्यामुळे ॲज कम्पेअर टू द मास ऑफ ट्रक, हे दोघंही सोबत जाऊ शकतात. म्हणजे इथे या इक्वेशनमध्ये काय होईल, m1 मास ऑफ कार आणि याची व्हेलॉसिटी m1u1 प्लस m2u2, दोघांच्याही डायरेक्शन सारख्याच आहे मुवमेंटच्या, त्याच्यामुळे दोन्ही पॉझिटिव्ह येतील. m1u1 प्लस m2u2 इज इक्वल टू, तर इथे काय दाखवलेलं आहे, हे दोन्हीच्या दोन्ही सारख्या व्हेलॉसिटीने, कारण की याला लागूनच समोर चाललेली आहे, दोघंही एकाच स्पीडनी समोर चाललेले आहे. त्याच्यामुळे इथे v1 आणि v2 काय होईल, सारखे होईल. म्हणजे इथे इक्वेशन काय येईल, m1v प्लस m2v, कारण की दोघंही एकाच स्पीडनी समोर चालले आहेत. आता ती स्पीड काही असू शकते, याची समजा 30 आहे आणि याची 80 आहे, तर आफ्टर कोलिजन इट मे मूव विथ द स्पीड ऑफ 35 ऑर 40, थोडीशी वाढेल स्पीड ट्रकच्यापेक्षा, आणि कारची स्पीड एकदम कमी होऊन जाईल. याच्यातच दुसरं एक्झाम्पल असंही असू शकते. हा ट्रक आहे, हा मुवमेंट होऊन राहिली आहे ट्रकची, समोर चाललेला आहे, आणि कार इकडनं येत आहे उलट्या बाजूने, आणि हेड ऑन कोलिजन होत आहे दोघांचं. तर या केसमध्ये काय होऊ शकते, कारचं वजन एकदम कमी आहे मास, आणि ट्रकचं मास भरपूर जास्त आहे ॲज कम्पेअर टू कार मास. त्याच्यामुळे हा ट्रक या कारला मागे घेऊन जाऊ शकतो, म्हणजे दोघंही या डायरेक्शनने येऊ शकतात, दोघांची व्हेलॉसिटी सारखीच राहील. तर इथे लेफ्ट साईड तीच राहील. राईट साईडला काय होईल, m1 मायनस व्ही m2 मायनस व्ही, कारण की दोघंही सोबत त्याच स्पीडनी उलट्या बाजूला चालले आहे, कारच्या दिशेने चाललेले आहे. इथेही तसंच घ्यावं लागेल. m1u1 याला पॉझिटिव्ह घेतलं तुम्ही, तर या कारची व्हेलॉसिटी ट्रकची व्हेलॉसिटी तुम्हाला निगेटिव्ह घ्यावं लागेल, कारण की डायरेक्शन अपोजिट आहे. म्हणजे इथे मायनस येईल, m1u1 मायनस m2u2 इज इक्वल टू मायनस m1v मायनस m2v, कारण की आपण ट्रकची मायनस घेतलेली आहे इथे, त्याच्यामुळे ही डायरेक्शन मायनस घ्यावं लागेल तुम्हाला. म्हणजे दोन्ही निगेटिव्ह येतील आणि दोन्ही व्हेलॉसिटी सारख्याच येतील या केसमध्ये, कारण की हे सोबत जात आहेत. याच्यातच अजून एक एक्झाम्पल, असंच हेड ऑन कोलिजन होत आहे, त्याच्यामुळे हे येईल m1u1 मायनस m2u2, कारण की डायरेक्शन अपोजिट आहे मुवमेंटच्या. कोलिजन झालं, कोलिजन झाल्यावर कार उलटी आणि हा ट्रक त्याची डायरेक्शन बदलली मोशनची उलट्या डायरेक्शन. इथे केसमध्ये काय होईल मग, इथे सुरुवातीला काय घेतलं आपण, m1u1 मायनस m2u2, आणि कोलिजन नंतर काय होईल, या कारची डायरेक्शन, मोशनची डायरेक्शन ही पॉझिटिव्ह घेतली आणि कार आता उलट्या दिशेनं चालली आहे, म्हणून इथे मायनस v1 घ्यावं लागेल. म्हणजे हे मायनस m1v1, आणि हा ट्रकची डायरेक्शन पॉझिटिव्हला झाली आता मोशनची, म्हणजे हा प्लस m2v2. त्याच्यात एक डायरेक्शन पॉझिटिव्ह घ्यायची असते, दुसरी डायरेक्शन निगेटिव्ह घ्यायची असते. बिफोर आणि आफ्टरसाठी तेच सिम्बॉल पाळायचे असतात, तेच प्लस मायनस साइन कन्व्हेन्शन. हे याच्यातलं महत्त्वाचं. याच्यात अजून बऱ्याच पॉसिबिलिटी आहेत, ॲक्सिडेंटमध्ये काही होऊ शकते. डिपेंडिंग ऑन द कंडिशन हे इक्वेशन आपल्याला वापरावं लागते, आणि त्याच्यावरून हे प्रॉब्लेम सॉल्व होतात.
त्यानंतर लास्ट सब टॉपिक आहे हा वर्क पॉवर एनर्जी. वर्कचं थोडंसं आपल्याला काम पडलं होतं सिम्पल लिफ्टिंग मशीनमध्ये, तिथे पाहिलंही होतं आपण आउटपुट वर्क, इनपुट वर्क, वर्कची डेफिनेशनही पाहिली होती शॉर्टमध्ये. सो वर्क डन इज डिफाइंड ॲज द प्रॉडक्ट ऑफ मॅग्नेट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट डी and the component of the force that is in the direction of displacement. Work is equal to component of force in the direction of displacement multiplied by displacement. किंवा work is equal to force into displacement in the direction of force. एक लक्षात घ्या, दोन्ही वरून तुमच्या लक्षात आलं असेल, वर्क काढताना दोघांचेही डायरेक्शन एका लाईनमध्ये असल्या पाहिजे. ते अपोजिट असू शकतात, म्हणजे वर्क डन निगेटिव्ह येईल अपोजिट डायरेक्शन असेल तर, परंतु एक हॉरिझॉन्टल डायरेक्शन आहे, फोर्सची डायरेक्शन हॉरिझॉन्टल आहे आणि मुवमेंटची डायरेक्शन व्हर्टिकल आहे. या केसमध्ये मात्र वर्क डन काढता येत नाही, ते झिरो असते. याप्रमाणे पहा, इथे ही एक वस्तू आहे, इथे आपण फ्रिक्शनचं पाहिलं आहे, त्याच्यामध्येच पहा टेबलवर ठेवलेली आहे. मी याला पी फोर्स लावला, इथे पी फोर्स इज अप्लाइड, त्याच्यामुळे काय येईल, ही वस्तू समोर जाईल. सो वर्क डन बाय पी, समजा ही वस्तू इथून इथपर्यंत पोचली, अशी पी लावल्यामुळे समोर गेली, ही वस्तू समोर सरकली आणि हे डिस्प्लेसमेंट आहे डी. सो वर्क डन बाय पी it will be P multiplied by D. हे येईल त्याचं वर्क डन, P मल्टिप्लाइड बाय D. समजा हा P मी असा न लावता हॉरिझॉन्टल, असा तिरपा लावला, हा P ॲट अन अँगल थिटा लावला आणि तरी ही वस्तू समोरच जात आहे. हेही प्रॉब्लेम आपण फ्रिक्शनमध्ये पाहिलेला आहे. समजा P असा लावला इन्क्लाइन, तर या केसमध्ये मात्र मग तुम्हाला वर्क डन काढताना हा थिटा जर असेल तर या पीचा कंपोनंट करून घ्यावा लागतो, हॉरिझॉन्टल कंपोनंट, म्हणजे तो येतो पी कॉस थिटा. हा झाला हॉरिझॉन्टल कंपोनंट पीचा, मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट डी. हे दोघंही एकाच लाईनमधले पाहिजे, तरच वर्क डन काढता येते. आता याच एक्झाम्पलमध्ये या बॉडीचं वेट जर डब्ल्यू असेल आणि मी विचारलं वर्क डन ऑन डब्ल्यू, वर्क डन ऑन डब्ल्यू, तर ते झिरो येईल. वर्क डन ऑन बॉडी इट इज झिरो. फोर्सनी वर्क केलेलं आहे, परंतु ॲज फार ॲज वेट इज कन्सर्न, डब्ल्यू कसं आहे व्हर्टिकल आणि डिस्प्लेसमेंट कसं झालं आहे हॉरिझॉन्टल, त्याच्यामुळे वर्क डन बाय डब्ल्यू इज झिरो, कारण की या व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये कुठलंही डिस्प्लेसमेंट नाही आहे. सो वर्क डन इज झिरो बाय डब्ल्यू. इट मे बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. तेच इन्क्लाइंड प्लेनमध्ये जर घेतलं असतं मी, तर कदाचित वर्क डन आलेलं असतं. महत्त्वाचं लक्षात घ्या, वर्क डन काढताना फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे एकाच लाईनमध्ये पाहिजे. त्याच्यामुळे हे तीन प्रकारे लिहिलेलं आहे. युनिट ऑफ वर्क न्यूटन मीटर, न्यूटन MM, कारण की सरळ काय आहे, P इंटू डी आहे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्सचं युनिट न्यूटन आणि डिस्प्लेसमेंटचं युनिट मीटर असू शकते, MM असू शकते, काही असू शकते. तर त्या दोघांचं गुणाकार युनिटचा म्हणजे न्यूटन मीटर, न्यूटन MM, आणि त्यालाच आपण जूल म्हणतो. 1 जूल इज इक्वल टू 1 न्यूटन मीटर. न्यूटन मीटरलाच जूल हा शब्द आहे. सो युनिट ऑफ वर्क इज यूज्ड ॲज जूल किंवा न्यूटन मीटर, हे दोन युनिट नेहमी वापरतात. आणि न्यूटन MM एखाद्या वेळी काम पडू शकते, MM जर डिस्प्लेसमेंट असेल तर. हे झालं वर्कचं युनिट. आता वर्कवरून तुम्हाला पुढचं येते पॉवर. तेही तुम्हाला माहीत आहे, पॉवर म्हणजे वर्क डिवायडेड बाय टाईम म्हणजे पॉवर. Power is the ratio of work done to the time required, or power is work done per unit time. म्हणजे थोडक्यात वर्क डन काढलं आणि किती वेळात झालं त्या टाईमने डिवाइड केलं तर तुम्हाला पॉवर मिळतं. युनिट ऑफ पॉवर
नॅचरली वर्क डन पर युनिट टाईम आहे, त्याच्यामुळे वर्क डनचं युनिट डिवायडेड बाय टाईमचं युनिट. न्यूटन मीटर पर सेकंद और जूल पर सेकंद, आणि त्यालाच जूल पर सेकंदला म्हणतो आपण वॅट. पॉवरचं युनिट वॅट. वॅट इज इक्वल टू जूल पर सेकंद और न्यूटन मीटर पर सेकंद. मग याच्यात किलोवॅट येतो. किलोवॅट म्हणजे मल्टिप्लाइड बाय 1000 वॅट. मेगावॅटही येतो. तुम्ही इलेक्ट्रिकलमध्ये ऐकलं असेल, बऱ्याच वेळा पेपरमध्ये वाचतो मेगावॅट जनरेशन ऑफ पॉवर. तर मेगावॅट म्हणजे 10⁶ वॅट. असे वेगवेगळे युनिट येतात. बेसिक युनिट इज वॅट, जूल पर सेकंद और न्यूटन मीटर पर सेकंद. आता याच्यात प्रॉब्लेम सोडवताना तुम्हाला काही माहिती लागणार आहे. डेन्सिटी ऑफ वॉटर तुम्हाला बऱ्याचदा माहीत असते 1, पण त्याचं युनिट माहीत नसते. लक्षात ठेवा हे चांगल्याने. प्रॉब्लेम आले तर सॉल्व करायला सोपं जाईल. डेन्सिटी ऑफ वॉटर 1 kg पर लिटर. 1 लिटर पाण्याचं वजन 1 किलो असते. और इट इज इक्वल टू 1000 kg पर क्युबिक मीटर. 1 क्युबिक मीटर पाणी जर असेल व्हॉल्यूम तर त्याचं मास असते 1000 kg. 1 लिटर व्हॉल्यूम पाण्याचा घेतला तर त्याचा मास असते 1 kg. 1 kg पर लिटर 1000 kg पर क्युबिक मीटर. और इट इज ऑल्सो 1 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. नुसतं हे 1 लक्षात ठेवून होत नाही, त्याच्यासमोर त्याची युनिट लक्षात ठेवावं लागते चांगल्याने. आणि त्याच्यानंतर हे सुद्धा तुम्हाला माहीत आहे, मास इज इक्वल टू व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. हे कुठं कामात पडते? वरची पाण्याची टाकी भरायची आहे. पाण्याची टाकी आहे 5000 लिटरची. जनरली पाण्याची टाकी किती आहे ते सांगायचं असेल तर आपण कॅपॅसिटी सांगतो, त्याची व्हॉल्यूम. 5000 लिटरची टाकी आहे. आता ती भरायसाठी किती वर्क डन आणि किती पॉवर लागेल हे काढायचं असेल तर काय करावं लागेल हे सगळं माहीत पाहिजे तुम्हाला. 5000 लिटरची टाकी आहे तर 5000 लिटर म्हणजे किती होईल? 5000 kg मास होईल त्याचं. व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. 5000 लिटर व्हॉल्यूम मल्टिप्लाइड बाय डेन्सिटी 1 kg पर लिटर, म्हणजे ते येईल 5000 kg एवढं मास येईल. आणि मग त्या मासचं आपण वेटमध्ये कन्वर्शन करू शकतो. मास इंटू जी, mg इज इक्वल टू वेट. वेट म्हणजे फोर्स. आणि मग आपण त्याच्यावरून वर्क डन काढू शकतो आणि त्याच्यानंतर पॉवर काढू शकतो. या प्रकारे वर्क डनचे प्रॉब्लेम आणि पॉवरचे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करायचे आहेत. त्याच्यानंतर एनर्जी हा शब्द तुम्ही नेहमी ऐकलेला आहे. एनर्जी याचे प्रकार: कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी, मेकॅनिकल एनर्जी. देर आर सो मेनी टाइप्स ऑफ एनर्जी. मसल पॉवर, मसल एनर्जी. एनर्जी इज द कॅपॅसिटी of doing work or for doing work. It may exist in potential, kinetic, thermal, electrical, chemical, nuclear or other various forms. There are so many forms of energy. Unit of energy same as work done, Newton meter or joule. The law of conservation of energy states that the energy can neither be created nor destroyed, only converted from one form of energy to another. This means that a system always has the same amount of energy unless it's added from outside. सिस्टीमची एनर्जी तेवढीच राहते. तुम्ही जर त्या सिस्टीमच्या बाहेर एनर्जी जाऊ दिली नाही किंवा बाहेरून घेतली नाही तर. आपलं शरीर ही एक सिस्टीम आहे. ते काम करतो आपण, त्याच्यामुळे आपली एनर्जी कमी होते आणि ती एनर्जी पुन्हा मेंटेन करण्याकरता किंवा वाढवण्याकरता आपण खातो, श्वासोश्वास करतो. हे सगळं इनपुट झालं आणि आउटपुट म्हणजे आपण कामं करतो. त्याच्यामुळे आपली एनर्जी कमी जास्त होत राहते. जर ते झालं नाही तर आपल्या शरीराची एनर्जी तेवढीच राहते, ती कमी जास्त होत नाही. वर्क एनर्जी प्रिन्सिपल. The work energy principle states that an increase in the kinetic energy of a rigid body is caused by an equal amount of positive work done on the body by the resultant force acting on that body. Thus, if the net work is positive, then the particle's kinetic energy increases by the amount of the work.
मग आम्ही तुम्हाला पी फोर्स लावून त्या बॉडीची मूवमेंट दाखवली होती. तो पी फोर्स तसाच लावला तर वर्क डन वाढत जाते आणि त्याच्यामुळे त्या बॉडीची वेलॉसिटी वाढत जाते. सो कायनेटिक एनर्जी वाढत जाते त्याची. थँक्यू.